यानंतर पुन्हा एकदा आपण नागपूरमध्ये जाऊया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, आपण थेट पाहूयात। मारून ठेवणाऱ्या लोकांना देखील मी सांगतो की हे विकासाची काम आहे। खऱ्या अर्थाने या विकासामध्ये सगळ्यांनी आलं पाहिजे। कुणाला विकास कुणासाठी आहे? फक्त सत्ताधारी पक्षासाठी? आमच्यासाठी आहे? सर्वसामान्य लोकांसाठी ही विकासाची गंगा आम्ही आणत होतो आणि म्हणून लोकांनी निवडणुकीमध्ये या कामाची पोचपावती आम्हाला दिली आणि खऱ्या अर्थाने 2.5 वर्षापूर्वी राज्यात त्याचमुळे सत्ता पालट झाला आणि आम्ही जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं। खरं म्हणजे 2019लाच जनतेच्या मनातलं सरकार पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने ते सरकार स्थापन झालं नाही। त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, परंतु सर्वसामान्य लोकांना हवं असलेलं सरकार आम्ही 2022 मध्ये आणलं। त्यानंतर प्रत्येक पावलावर टीका झाली, शिवाशाप झाल्या, घटनाबाह्य सरकार म्हणून आमच्यावर टीका झाली। मी मुख्यमंत्री होतो, मलाही घटनाबाह्य म्हटलं गेलं। तोच घटनाबाह्य मुख्यमंत्री जनतेच्या न्यायालयामध्ये जिंकला आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड असा विजय प्राप्त झाला। या ठिकाणी मी नम्रपणे नमूद करू इच्छितो। किती आरोप झाले, किती टीका झाल्या, तरी आम्ही थांबलो नाही। तसा हा एकनाथ थांबणारा नाही, हा एकनाथ शिंदे रडणारा नाही, तर लढणारा आहे। बाळासाहेबांची भूमिका